माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. अजून एक चिंतन या अभंगाच्या संबंधानं करायचं असं आहे. माझ्या हातात उपलब्ध असणारा वेळ आणि 5 चरणाचा अभंग हे सगळंच मला सोडवता येणं अवघड आहे. 5ही चरणाचा विचार शब्दाचा तर विचार करणं शक्य नाही, पण प्रत्येक चरणही मी सोडवू शकेन का नाही मी साशंक आहे. सगळंच सोडवता येणार नाही एवढं एक चरण तरी सुटेल का नाही मला शंका आहे. मी सगळं सोडवत नाही, मी फक्त एकाच शब्दाचा विचार करतो. जाऊ द्या, मला सगळा अभंगही सोडवायचा नाही, एकाच शब्दाचा मला विचार करायचा आहे. अभंगातला पहिला शब्द कोणता? माझ्या. बस माझ्या एवढाच माझ्या कीर्तनाचा विषय. मी जास्त चर्चा वेगळी करणार नाही. माझ्या हा शब्द तुकोबाराने वापरला. या अभंगातून तुकाराम महाराजांनी माझं कुणाला म्हणावं याचं दिग्दर्शन केलंय. ऐका, माझा शब्द कुठं लावला पाहिजे याचं चिंतन तुकोबारा या अभंगातून स्पष्ट करतात. का? कारण जगतामध्ये मनुष्य कुणालाही माझं म्हणत सुटला आणि माणसाच्या जीवनातल्या किंवा माणसाच्या प्रपंचातल्या दुःखाचा मूलगामी असा जर विचार केला आपण, तर माणसाची अनात्म पदार्थाविषयीची ममत्व भावना हेच त्याच्या दुःखाचं उपादान असल्याचं आपल्याला लक्षात येतं. ऐका, मला दुःख का हे सांगा, कारण नको त्या पदार्थाविषयी माझं ममत्व आहे. जेवढं ममत्व वस्तूंबद्दलचं कमी होत जातं तेवढं जीवन समृद्ध आणि सुखी होत जातं, आणि जेवढं वस्तूंबद्दलचं ममत्व वाढत जातं तेवढं जीवन संकुचित आणि परिच्छिन्न होत जातं. आपल्या जीवनाला व्यापक करायचं असेल तर ममत्व परिच्छिन्न केलं पाहिजे, आणि जीवनाला परिच्छिन्न बनवायचं असेल तर ममत्व व्यापक बनवलं पाहिजे. आम्ही कुणाबरोबरही ममत्वाची भावना ठेवतो, कशावरही ममत्वाची भावना आहे. कितीही खराब झालेली गोष्ट असली तरी आम्ही घरातून फेकून द्यायचा विचार करत नाही. तुम्ही घरी जाऊन एकदा कोठीचं घर उघडून बघा, काय नाही त्याच्यामध्ये. कान मोडलेल्या कपापासून ते पाय मोडलेल्या खुर्चीपर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही साठवून ठेवल्या. कशाला हे ममत्व? पाय मोडलेली खुर्ची आम्हाला कोणत्या उपयोगाला येणार आहे, पण माणसं म्हणतात राहू द्या, कधीतरी उपयोगाला येईल. म्हणजे आता शेवटी लाकडं जेव्हा कमी पडतील तेव्हा या खुर्चीची लाकडं तोडून घातली म्हणजे हा पूर्ण जळल, हा त्याचा अर्थ. कशा करता हे ममत्व? तरी मनुष्य ते ममत्व ठेवतो. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला सापडतात, आणि आमच्या परिच्छिन्नतेचं आणि आमच्या दुःखाचं मूळ कारण हे ममत्व असल्याचं तुकोबारांनी आपल्याला सांगितलं. मुक्त होता परी छंद घेऊन या. मुक्त व्यापक होता पण बद्ध झाला, परिच्छिन्न झाला. कशामुळं? ममत्वामुळं. आणि हे अनात्म पदार्थाचं ममत्व जर मानवी जीवनाच्या दुःखाचं कारण आहे. अनेक उदाहरण आहे. जेवढं माझं ममत्व काय असतं, संसार कधीही जीवनात माणसाच्या दुःखाचं कारण ठरत नाही. जरी संसार दुःखमूळ असला, जरी संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ असलं, जरी मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जल कवणाचे श्रवणी असं प्रमाण जरी आपल्याला सापडत असलं, तरी कोणताही संसार माणसाच्या दुःखाचं कारण ठरत नाही. ऐका, मी थोडं वेगळं बोलतो, विरुद्ध वाटेल, पण ऐका. संसार दुःखाचं कारण नसतं, संसाराचं ममत्व दुःखाला कारण असतं. उदाहरण सांगतो मी. तुम्ही कल्पना करा, माझ्या हातातलं हे घड्याळ चोरीला गेलं. कल्पनाच करा, जात नाही. कल्पना करा, माझ्या हातातलं घड्याळ चोरीला गेलं. मला वाईट वाटेल की नाही? दुःख होईल का नाही? विकत घेतलंय महाराज, कोणी फुकट दिलेलं नाही. वाईट वाटेल की नाही मला? माझं घड्याळ 1500 रुपयाचं चोरीला गेलं, वाईट वाटेल की नाही? वाईट वाटेल. ज्या दिवशी माझ्या हातातलं घड्याळ चोरांनी माझ्या घरातून उचलून नेलं, त्याच दिवशी
गावातलं घड्याळाचं दुकान फोडून त्याच चोरांनी दुकानातून 500 घड्याळ चोरून नेली. माझं घड्याळ चोरलं आणि जाता जाता घड्याळाचं एक दुकान लागलं म्हणून त्याच चोरांनी त्या दुकानातून 500 घड्याळ चोरली आणि चोर पळून गेले. मला सांगा, मला एक घड्याळ गेल्याचं जर एवढं दुःख होतं तर 500 घड्याळ गेल्याचं किती दुःख होईल. दुकान माझं नाही, दुसऱ्याच्या दुकानातली 500 घड्याळ चोरीला गेली. माझं एक गेलं तर एवढं दुःख आहे, 500 गेल्यावर किती दुःख होईल का हो दुःख. मला काय करायचं दुसऱ्याची 500 घड्याळ गेली तर, माझे किती गेले एक. मला एक गेल्याचं दुःख आहे का 500 गेल्याचं दुःख आहे. एक गेल्याचं दुःख आहे. एक गेल्याचं दुःख काय, कारण ते माझं आहे म्हणून. घड्याळ दुःखाचं कारण नाही, घड्याळाबद्दलचं माझेपण हे माझ्या दुःखाचं कारण असतं. विठ्ठला विठ्ठला. तुकोबारांनी माझं कुणाला म्हणायचं याचा विचार आपल्याला सांगितला. कुणालाही माझं म्हणू नका, या जगतामध्ये माझं कुणाला म्हणावं हे ठरलेलं आहे. संतांना विचारा माझं कुणाला म्हणावं. तुकोबारायांना विचारा माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा. तुकोबाराय बोलतात माझ्या विठोबाचे. कुणाला माझं म्हणावं तुकोबाराय शिकवतात. जनाबाईला विचारा माझं कुणाला म्हणावं. विवेक सागरा सख्या माझ्या कोण ज्ञानेश्वरा. ज्ञानोबारायांना माझं म्हणावं, तुकोबारायांना माझं म्हणावं. उठसूट कुणालाही माझं म्हणत बसू नये. नाथ महाराजांना विचारा कुणाला माझं म्हणावं. नाथ महाराजांनी तर पालुपद लावलंय. कैवल्याचा पुतळा कैवल्याचा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशेने हरिताप. साधकाचा माय बाप दरुशेने हरिताप. साधकाचा मायबाप दरुशने हरिताप. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. माझं कुणाला म्हणायचं हे ठरलं पाहिजे. कुणालाही माझं म्हणून चालत नाही. माझं हे ज्याला कळलं त्याचं जीवन समृद्ध झालं, त्याचं जीवन सुखी झालं. जे माझं नसतं ते कधीच माझं होत नाही आणि जे माझं असतं ते कधीच मला सोडून जात नाही. मी काही फार मोठा सिद्धांत सांगतोय असं समजू नका, सामान्य विचार आहे. माझं ठरवता आलं पाहिजे, परंतु माझं ठरवणं हे वाटतं तेवढं सोपं नाही. ऐका, थोडा व्याकरणाचा विचार सांगतो. व्याकरणाचा विचार सांगतो. शास्त्री महाराज कुठून ऐकत असतील, चुकलं तर त्यांनी मला नंतर सांगावं, कारण ते समोर येणार नाहीत. नंतर सांगण्याचा अधिकार आहे त्यांचा. संप्रदायामध्ये एवढं वयोवृद्ध नेतृत्व नाही आज, एवढं अभ्यासू व्यक्तिमत्व. तशा अर्थाने म्हटलं तर वेदांत, व्याकरण, संस्कृत, मराठी, आचरणाचा विचार या सगळ्यातून असं तपस्पूत जीवन फार कमी ठिकाणी बघायला मिळतं नाही. माझं थोडं व्याकरण सांग. मला कल्पना ही व्याकरणाची वेळ नाही, शिकरणाची आहे, परंतु ठीक आहे, व्याकरणाची नक्की नाही, परंतु ठीक आहे, थोडं व्याकरण सांगतो. ऐका, माझं हे मराठी भाषेतली ही षष्ठी विभक्ती आहे. षष्ठी विभक्ती
मीच असं म्हणत नाहीत, म्हणून माझं म्हणतात. घर कुणाचं आहे? मीच आहे असं म्हणत नाही, माझं आहे. गाय कुणाची? माझी. बैल कुणाचा? माझा. शेत कुणाचं? माझं. गाडी कुणाची? माझी. मुलं कुणाची? माझी. माझं माझं म्हणणं काय? षष्ठी विभक्ती लागली, षष्ठी. बरं का, व्याकरणाचा नियम असा आहे, षष्ठीचा अर्थ करताना कोणत्याही विभक्तीचा, षष्ठीचा असा विचार नाही, परंतु ज्या पदाला विभक्ती प्रत्यय लागतो आणि त्या पदातून जो अर्थ सिद्ध होतो, तो अर्थ त्या विभक्तीवरून न काढता ती विभक्ती ज्या पदाला लागली त्या पदाच्या प्रथमेवरून काढला पाहिजे, असा व्याकरणाचा नियम आहे. ऐका, थोडंसं स्पष्ट बोलतो. माझं ही जर षष्ठी असेल तर षष्ठीचा अर्थ षष्ठी विभक्तीवरून सिद्ध न होता ती षष्ठी ज्या पदाला लागली त्या पदाच्या प्रथमेवरून सिद्ध होतो, त्या पदाची प्रथमा केली पाहिजे. माझं ही जर षष्ठी असेल तर याची प्रथमा काय होईल? मी. प्रथम पुरुषी एकवचनी काय पद होईल? मी. मी मी ही प्रथमा आणि माझं ही षष्ठी. आता इथं पुष्कळ व्याकरणाचे अभ्यासक असतील, शिक्षक असतील, त्यांनी मी चुकत असेल तर सांगावं. माझं ही जर षष्ठी असेल तर त्याची प्रथमा काय होईल? मी. याचा अर्थ एवढाच आहे, माझं कळून घ्यायचं असेल तर आधी मी कळणं फार महत्वाचं असतं. विठ्ठला विठ्ठला. षष्ठीचे प्रत्यय काय होता? तो षष्ठीचे प्रत्यय काय? चा, ची, चे, चाची षष्ठी आहे ना. मराठीत आपण लहानपणी शिकलो का नाही माहित नाही, पण असं होतं तरी माहीत, आता जे असेल ते असेल. पण ही षष्ठी असेल तर मी ही त्याची प्रथमा होते, आणि षष्ठीचा अर्थ जर प्रथमेवरून होत असेल तर माझं कळण्याकरता आधी मी कळणं फार महत्वाचं असतं. ज्याला मी कळाला त्याला माझं कळायला वेळ लागत नाही. उदाहरण मी अनेक देतो आपल्याला. मी कोण आहे याच्यावरून माझं कोण आहे ठरवा. मी जर शिक्षक असेल तर विद्यार्थी माझा असतो. मी जर विद्यार्थी असेल तर गुरुजी माझे असतात, नाही का. मी जर पती असेल तर पत्नी माझी असते. मी जर पुत्र असेल तर पिता माझा असतो. मी जर पिता असेल तर पुत्र माझा असतो. मी जर भाऊ असेल तर बहीण माझी असते, नाही का. मी जर महाराजांसारखा पखवाज वाजवणारा असेल तर ताल माझा असतो. मी जर महाराजांसारखा गाणारा असेल तर स्वर माझा असतो. मी जर प्रवचन करणारा असेल तर ओवी माझी असते. तेवढा तासभर का असे ना, पण ओवी माझी असते. मी जर बाप असेल तर मुलगा माझा. मी जर मुलगा असेल तर बाप माझा. मी जर श्रोता असेल तर कीर्तनकार माझा. मी जर कीर्तनकार असेल तर पाकिट माझं. काही चुकलं काय? नाही, चुकलं तर सांगत चला मला, बरं का. मी कोण हे पहिल्यांदा ठरवा, मग माझं कोण हे ठरवणं सोपं जातं. मी कोण याचा करावा विचार, ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मन ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मन ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबराय बोलतात, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आहे मी हा कोण असा विचार पहिल्यांदा करा. मी कोण हे पहिल्यांदा कळालं की माझं कोण हे आपल्याला ठरवता येतं. प्रश्न असा, थोडा अभंगाचा विचार करताना तुकाराम महाराजांनी माझं कोण हे अभंगामध्ये सांगितलं. माझ्या विठोबाचा, माझं पद कुणाला लावलं? विठोबाला लावलं. पण विठोबाला माझं म्हणण्यापूर्वी मी कळला पाहिजे का नाही? या अभंगामध्ये मीच चिंतन आलंय कुठं, म्हणून तुकोबाराय एकदम माझं म्हणायला जातात. नियम काय आहे? मी कळला तर माझं म्हणणं सोपं जातं. तुकोबाराय माझं म्हणतात, मग मीचा विचार अभंगात कुठे? अभंगामध्ये मी वाचक असा एकही शब्द तुकोबारायांनी वापरला नाही, मग मीचा विचार आला कुठं? त्याचं उत्तर देऊन जातो. वेळेची मर्यादा मलाही आहे, थोडा वेळ माझ्या हातात आहे, थोडा विचार अजून मला व्यक्त करायचा आहे, थोडं बोलतो ऐका. चिंतन असं, तुकाराम महाराजांनी 3 चरणामध्ये मीचा विचार सांगितला व्यतिरेकानं विचार आला. नंतरच्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी हा विचार आपल्याला सांगितला. या अभंगाची रचना अतिशय विलक्षण आहे, अतिविलक्षण रचना आहे अभंगाची. तुकाराम महाराजांचा प्रत्येकच अभंग विलक्षण आहे.
प्रश्न त्याचा नाही, विलक्षण रीतीनं बांधल्या गेलेला आहे. ज्याला ती रचना कळते, ज्याला तो आकृतीबंध कळतो, ज्याला पदापदातला चरणाचरणातला अनुबंध कळतो, धन्य धन्य जीवन आहे. ते कोणी एक जर्मन कवी होता म्हणतात गटे नावाचा, तो म्हणे भारतात आला, संस्कृत शिकला, परदेशी असून संस्कृत शिकला. काय सांगू आता तुम्हाला, परदेशात परदेशी माणूस असून इथं येऊन संस्कृत शिकला, कालिदासाचं वाङ्मय वाचलं, इतकं आवडलं की त्या गटेनी म्हणे ते कालिदासाचं वाङ्मय डोक्यावर घेतलं आणि थैथया नाचला. गटे म्हणून जर्मन कवी होता, साहित्यिक होता. त्या कवीचं दुर्दैव, त्याला कालिदास वाचायला मिळाले आणि तुकोबाराय मिळाले नाहीत. तुकोबारायांचं वाङ्मय जर वाचलं असतं तर नाचायचंही विसरला असता. कशाचं काय महाराज, तुकोबाराय सामान्य बोलत नाहीत, तुकोबारायांचं बोलणं साधं नाही. याही अभंगाचा आकृतीबंध आपण लक्षात घ्या. एक शास्त्रीय परिभाषा आहे तुकोबारायांच्या वाङ्मयामध्ये. मला माहिती नाही या अर्थानं अभंगाकडे बघावं, बघू नये, बघणं योग्य आहे अयोग्य याची चर्चा मी करत नाही. ज्याची जशी जशी चिंतन असेल तसं तसं त्याला ते सुचत जाईल, मी चर्चा करत नाही त्याची. परंतु अभंगाचा आकृतीबंध फार विलक्षण आहे महाराज. पहिल्या चरणात सिद्धांत आहे, नंतरच्या 3 चरणात तो सिद्धांत सिद्ध करण्याकरता युक्तिवाद आहेत, आणि शेवटच्या चरणात त्या युक्तिवादाला अनुसरून येणारं प्रमाण आहे. ऐका, सिद्धांत काय, संत आणि परमात्मा यांचं ऐक्य हा सिद्धांत आहे. हे ऐक्य सिद्ध करणारे नंतरचे 3 चरणामध्ये वेगवेगळी लक्षणं आणि युक्तिवाद केलेले आहेत, आणि शेवटच्या चरणामध्ये त्या लक्षणाला प्रमाणभूत बनवलेलं आहे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणी विचारोनी. पुराणाचं प्रमाण देऊन त्याला प्रामाण्य दिलेलं. कारण वेदांताचा नियम असा आहे की कोणताही सिद्धांत हा मी म्हणतो म्हणून सिद्ध होत नसतो. मी म्हणतो म्हणून काही जगात सिद्ध होत नाही. मी अनेक वेळेला दृष्टांत देतो. एखाद्या नोटेवर जर मी असं लिहिलं, मैं धारक को 1000 रुपये अदा करने का वचन देता हूं, आणि खाली माझी ह भ प प पु गु म्हणून सही केली, तर काय त्या नोटेचे 100चे 10 नोटा मिळतील का त्याची सुट्टे? मी एका कागदावर लिहून देतो तुम्हाला, मैं धारक को 1000 रुपये अदा करने का वचन देता हूं, खाली माझी सही करतो, त्याच्या सुट्टे करून आणा बरं बाजारातून, 100च्या 10 नोटा मिळतील. कुत्रा विचारत नाही त्या कागदाला. पण हेच वाक्य लिहून जेव्हा गव्हर्नर सही करतो तेव्हा मूल्य आहे. प्रमाण कुणाला मानायचं याचा नियम आहे महाराज. मी सांगतो म्हणून सिद्धांत सिद्ध होत नसतो, त्याला तेवढा अधिकार पाहिजे. सिद्धांताची सिद्धी 2 प्रकारात न्यायशास्त्राने चिंतन करताना म्हटलंय, नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. लक्षण आणि प्रमाण. तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणात सिद्धांत मांडला, नंतरच्या 3 चरणात लक्षण आहेत, आणि शेवटच्या चरणात प्रमाण दिलंय. एक शास्त्रीय मांडणी तुकोबाराई या अभंगाची करतात. या अभंगात माझं कुणाला म्हणावं तुकोबारायांनी शिकवलं, पण याच्यात मी कुठं सांगितला, नंतरच्या 3 चरणात मीचा विचार आला. सोडवून देतो, वेळ कमी असल्यामुळे प्रत्येक चरण विस्तारून सांगत नाही. पढिये देह भाव पुरवी वासना, ज्याला स्वतःच्या वासना पूर्ण करता येत नाहीत असा अतृप्त मी आहे. अंतिते आपणापाशी न्यावे, ज्याला स्वस्वरूपाची जाणीव शेवटपर्यंत होत नाही असा अज्ञानी मी आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे, ज्याला स्वतःचं रक्षण स्वतः करता येत नाही, दुसऱ्याच्या संरक्षणाशिवाय याचं चालत नाही असा दुर्बळ मी आहे. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, ज्याला स्वतःचा योगक्षेम चालवता येत नाही असा उपाशी आणि असहाय्य झालेला मी आहे. आणि वाट दावी करी धरोनिया, ज्याला दुसऱ्यानं हाताला धरून रस्त्याला लावावं लागतं असा रस्ता चुकलेला मी आहे, म्हणून विठोबा माझा आहे. विठ्ठला विठ्ठला कितीतरी प्रमाण आहेत. पतित पतित बरी मे त्रिवाचा पतित. तुकोबारांनी किती ठिकाणी हे सांगा. अनाथ अपराधी पतित, अनाथ अपराधी पतित, अनाथ अपराधी पतित, अनाथ अपराधी पतित, परिपाया वेगळा नका करू, परिपाया वेगळा नका करू, आठवण तुम्ही जावी पांडुरंगा, आठवण
तुम्ही द्यावी पांडुरंगा परिपाया वेगळा तुम्ही अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू परिपाया वेगळा नका करू परिपाया वेगळा नका करू अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू परिपाया वेगळा नका मी तव अनाथ अपराधी अनाथ अपराधी मंद बुद्धी मंद बुद्धी नाही कधी वाचे कृपाने ते माय बापा अनेक प्रमाणातून तुकाराम महाराजांनी स्वतःबद्दलची न्यूनत्वाची भावना अभंगांमधून व्यक्त केलेली आहे. मी का बोलतो, माझं कुणाला म्हणावं हे कळण्याकरता जर मी कळावं लागत असेल तर तुकाराम महाराजांनी या मीची जाणीव अशा पदातून व्यतिरेकानं आपल्याला करून दिली. आणि असा मी असल्यामुळं तुकोबाराय म्हणतात, अशा मीला वाचवणारा दुसरा कोणीच असू शकत नाही. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, माझा विठोबा, तुकोबाराय म्हणतात. आणखीन एक भूमिका मला बोलायचंय, तेवढा वेळ मी थोडा वेळेच्या आत बोलणार आहे, पण मुद्दा अजून एक आहे. माझा ही षष्ठी विभक्ती आहे बरोबर, षष्ठी विभक्तीचा अर्थ प्रथमेवरून काढावा बरोबर, पण षष्ठी विभक्तीचा अजून एक स्वभाव आहे. षष्ठी विभक्ती काय करते, षष्ठी विभक्ती संबंध दाखवते, संबंध दाखवते. हा माझा असं म्हणल्याबरोबर माणसं विचारतात कोण, मग म्हणावं लागतं भाऊ, संबंध आला. माझं ही षष्ठी विभक्ती काही संबंध स्थापित करते, संबंध प्रदर्शित करत असते. नुसतं माझं म्हणून चालत नसतं. काय आहे, संबंध दोन प्रकारचे, ऐका. एक सामान्य संबंध आणि दुसरा विशेष संबंध. सामान्य संबंधाला नेहमीच विशेष संबंधाची अपेक्षा असते, त्याच्याशिवाय सामान्य संबंध हा दृग्गोचर किंवा अनुभवगोचर होत नाही. ऐका, थोडा विषय सोपा करतो, माझ्या पद्धतीनं दृष्टांत देतो. सामान्य संबंधाला विशेष संबंधाची अपेक्षा सोडा. मी आपल्याला उदाहरण देतो. कल्पना करा, तुम्ही रात्री घरी झोपलाय, गाढ झोप लागली, रात्रीचे 2 वाजले आणि दरवाजा वाजला. खट 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 दरवाजा वाजला. वाजल्याबरोबर आपल्याला जाग येते. आपण आतून काय विचारतो, कोण आहे विचारतो, स्वाभाविक आहे. बाहेरून उत्तर येतं मी आहे. मी आहे म्हणल्याबरोबर तुम्ही दरवाजा उघडता का? अरे मी आहे कोणी म्हणू शकतं महाराज, कोणी म्हणू शकतं. बायको म्हणू शकते मी आहे, मेहुणा म्हणू शकतो मी आहे, मुलगा म्हणू शकतो मी आहे, मित्र म्हणू शकतो मी आहे, चोर म्हणू शकतो मी आहे, दरोडेखोर म्हणू शकतो मी आहे. मी आहे कोणी म्हणू शकतं. मग मी आहे म्हणल्याबरोबर तुम्ही दरवाजा उघडत नाही. आतून दुसरा एक प्रश्न विचारता, मी कोण? मग तो म्हणतो तुमचा मेवणा. मग किती झोपेत असलं तरी उघडावं लागतं, त्याला इलाज नाही. तर काय करता, काय गळ्यात पडलंय पवित्र झालंय, करता काय नाही, म्हणून तुम्हाला चालणारच नाही ना, उघडावं लागतं. विषय संपला. मला बोलायचंय काय, मी हा सामान्य संबंध झाला, पण या सामान्य संबंधाला मी मेहोणा या विशेष संबंधाची जोड द्यावी लागते, तर त्याला महत्व येतं, नाहीतर येत नाही. कितीतरी आम्हाला नेहमी अनुभव आहेत, सर्वच महाराज मंडळींना अनुभव आहे. कार्तिक वारीमध्ये खाली वाळवंटात कीर्तनाला जावं लागतं. एक गंमत सांगतो मला, वाळवंटात कीर्तनाला जावं लागतं, खूप गर्दी असते. तर वारीचे दिवस सगळ्याच कीर्तनांना गर्दी असते, लोक प्रेमाने येतात, श्रद्धेने येतात. वाळवंट लोक खूप गर्दी करतात, त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. गर्दी करतात, श्रद्धेने ऐकतात, त्याच्याबद्दलही काही नाही. पण कीर्तन झाल्यावर पाया पडायची फार मरमर असते, कशा करता माहीत नाही. आमच्यासारख्याच्या पाया पडून काय मिळणार आहे माहीत नाही. मी काही वेगळा माणूस नाही, तुमच्यासारखाच माणूस आहे, फक्त पटका बांधून कीर्तन करतोय एवढंच आहे.
मला काही 3 डोळे नाहीत, 4 पाय नाहीत गाढवासारखे, 2 मोठे जास्त मोठे कान नाहीत, काहीच नाही, माणसासारखा माणूस आहे. आमच्यासारख्याच्या पाया पडून काय मिळणार? काय मिळणार सांगा? मोक्ष आम्हालाच मिळाला नाही, तुम्हाला काय मिळालं आमच्या पाया पडून मोक्ष? आम्ही माणसासारखी माणसं, आमच्या पाया पडून. पण माणसाला पाया पडावं वाटतं, पाया पडल्याशिवाय गत्यंतर नाही वाटतं. पाया पडायची स्थान आहेत ना महाराज. तुकोबारांच्या पाया पडा, गाथ्याच्या पाया पडा, आळंदीला जा, समाधीवर डोकं ठेकवा, मान्य आहे ना. ज्ञानेश्वरीच्या पाया पडा, सद्ग्रंथाच्या पाया पडा, आई वडिलांच्या पाया पडा, ही पाया पडायची स्थान आहेत. आमच्यासारख्याच्या पाया पडून काय मिळणार? काही मिळत नाही, उलट खिशातलेच गेले तर जायची शक्यता जास्त. आमच्यासारख्याच्या पाया पडून काय मिळणार? काही मिळत नाही. तरी माणसाची पाया पडायची, येतात तिथल्या तिथं ते कीर्तन सुटायच्या आत तर ते पाया पडायची धडपड. काही काही लोकांना महाराज समोर निघाले की त्यांच्या पायाला हात लावून त्यांना तोंडावर पाडल्याशिवाय वारीचं पुण्यच मिळत नाही. काय भानगड आहे काय कळायलाच मार्ग. ते चालायला लागले की पाय तरी मध्ये घालतील, हात तरी मध्ये घालतील, तो उलथून एकदा तोंडावर पडला की त्यांना वाटतं वा वारी झाली बाबा, आता वारी झाली. नाही तर तोपर्यंत वारीचं पुण्य नाही नशिबात. कशा करता करतात माहित नाही काय त्यांचे. बरं, मी कुणाच्या भावनेलाही नावं ठेवायची माझी इच्छा नाही महाराज. कशाला कुणा ज्याची त्याची भावना आहे, ठीक आहे, पाया पडेनात का, मला त्याच्याबद्दलही काही म्हणायचं नाही. ज्याची त्याची भावना आहे, त्यांना वाटतं याचं कीर्तन ऐकलंय, निदान जेवढं ऐकलंय डोक्यात घेतलंय तेवढं तरी जाता जाता त्याचं त्याला देऊन टाकावं. पाया पडत असतील पडू देत, मला कुणाबद्दलच काही म्हणायचं नाही. पाया पडतात ते पडतात. एवढ्या गर्दीत पाया पडून उठून उभं राहतात आणि विचारतात महाराज ओळखलं काय? आता हे किती अवघड आहे मला सांगा ना, किती अवघड आहे. ओळखलं काय? आता कसं ओळखायचं आम्ही? कसं शक्य आहे महाराज? सगळे माणसं भेटलेली कशी लक्षात राहतील? रोज वेगळ्या गावाला जावं लागतं, रोज वेगळी माणसं भेटतात, रोज वेगळी घरं असतात, रोज वेगळ्या लोकांची वेगळ्या विषयावर बोलावं लागतं, रोज वेगळ्या ठिकाणी कीर्तन असतं, रोज वेगळं गाव असतं. अभंग जरी एक असला तरी गावं वेगळीच आहेत ना महाराज, किती जरी नाही म्हणलं तरी गावं रोज वेगळी आहेत, रोज वेगळी आहेत. कितीतरी लोकांना भेटावं लागतं, कितीतरी माणसं संपर्कामध्ये येतात. सगळ्यांना लक्षात ठेवणं कसं शक्य आहे मला सांगा? कसं लक्षात ठेवायचं? माणसं तेवढ्या गर्दीत. महाराज ओळखलं काय? बरं, आपणही कीर्तन झालेलं असतं, निघायची गडबड असते, पुढचं काहीतरी नियोजन असतं, आपणही गडबडीमध्ये आम्ही त्याला म्हणतो हा जय हरी जय हरी, ओळखलं ओळखलं. तो लगेच म्हणतो कोण आहे सांगा बरं. केवढा मोठा प्रश्न आहे. त्या महाराजाची केवढी परीक्षा आहे. एक वेळ वृत्ती प्रभाकर विचार, एक वेळ बाकी काही वेदांत विचार सांगता येईल. कोण आहे सांगा बरं. आता कसं कोण आहे सांगावं महाराजाला? कसं सांगावं मला सांगा बरं. काही काही वेळेला काय होतं, माणसं येतात पाया पडतात. महाराज ओळखलं काय? आपणही काही वेळेला प्रामाणिक असतो, काही काही वेळेला आपणही प्रामाणिक असतो. आम्ही त्याला म्हणतो बाबा कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय, पण माफ करा मी काही तुम्हाला ओळखलं नाही, माफ करा. बघितल्यास चेहरा ओळखीचा वाटतोय पण माफ करा मी काही ओळखलं नाही. तो लगेच म्हणतो काय महाराज आमच्या घरी दूध घेऊन जाताना आम्हाला विसरता. म्हणजे तो त्या महाराजाचं खाल्लेलं पिलेलं सगळं बाहेर काढतो त्या दिवशी. खादल्या पिदल्याचे राखेबा स्मरण नामदेवरायांचं प्रमाण. तो त्या महाराजाचं खाल्लेलं पिले आमच्या घरी जेवून जाता, निदान महाराज खाल्ल्या मिठाला तरी आम्हालाच विसरून जाता. असे पुष्कळ प्रसंग महाराज, मला पुष्कळ अनुभव घेतले महाराज मी असे. आणि मी फार विचार केला असल्या प्रकरणात आणि शेवटी सगळा विचार करून याच्यातून एक मधला मार्ग काढला. असंच कीर्तन झालं. एक गृहस्थ आले, नमस्कार केला, जय हरी जय हरी, उठून उभे राहिले. महाराज ओळखलं का? म्हटलं वा. न ओळखायला काय झालं? तो म्हणलं कोण आहे सांगा बरं. म्हटलं तू माणूस आहेस. भागलं का सांगा. माझा मुद्दा संपला, मला पुढे लांबवायचं नाही. मला विचारायचंय तू माणूस आहेस एवढं म्हणल्याने ओळख पटली का? नाही ना. हे सामान्य संबंध झाला, त्याला काहीतरी विशेष सांगावं लागतं तर तो म्हणतो हा मला ओळखलं. गाव, त्याचं नाव कोणतं, गाव कोणतं, त्याचं आडनाव काय, कुठं भेट झाली होती, काय प्रकरणावरून भेट झाली होती, पाकिटावरून भांडण झालं होतं का प्रवासावरून, काहीतरी त्याला विशेष सांगावं लागेल का नाही. त्याच्याशिवाय कसं होईल तो विशेष. म्हणून सामान्य संबंधाला विशेष संबंधाची जोड द्यावी. तुकोबाराय म्हणतात विठोबा माझा. अरे माझा तो सगळ्यांचाच माझा आहे. ममै वंशो जीवलोके तोच म्हणतोय तर काय माझा म्हणायचं तुम्हाला कारण आहे? माझा म्हणजे तुमचा कोण आहे, विशेष संबंध सांगा ना. माझा म्हणून चालत नाही, नुसता माझा म्हणून सांगत नाही, विशेष सांगावं लागेल. मग म्हणावं लागतं त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखात विठ्ठल बाप माय चुलता आता नाही दुसरे
विठ्ठल भजनी आणि तुका म्हणे आता ही उसरे विठ्ठल बाप्पा माय तुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल विन चाड नाही दूता तुका म्हणे आता नाही दूसर तुका म्हणे आता नाही दूसर तुका म्हणे आता नाही दुसरे. एवढं उंच कोण दुसरं जाणार आहे? हे दोघच आहेत, काय उंच जातील ते जातील. विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी भ्राता सकळही गोत माझी. पंढरीसी ज्ञानोबराय बोलतात कृष्ण माझी माता कृष्ण माझा. विशेष संबंध आहे. तुकोबाराय या अभंगामध्ये विठ्ठल माझा म्हणतात, विठोबा माझा. पण माझा कोण? अभंगामध्ये कुठं काही निदर्शन नाही त्याचं. माझा आहे मान्य आहे, माझा म्हटलं, पण सामान्य संबंध झाला माझा. विशेषत्वानं काय सांगितलं तुम्ही? विशेष संबंधाची जोड द्या. विशेष संबंध कुठं? ज्या 3 पदामध्ये तुकाराम महाराजांनी मीच चिंतन केलंय त्याच 3 पदामध्ये माझा याचा विशेष संबंध तुकोबाराय सांगतात. ऐका, तीच 3 चरण घेणार, जास्त विस्तार नाही. अभंग सोडून दाखवतो. पढिये देह भाव पुरवी वासना, माझ्या सर्व वासना पूर्ण करणारा, माझं मनोवांछित ओळखणारा असा मनकवडा जो आहे तो विठोबा माझा. अंती ते आपणापाशी न्यावे, तो अंती सगळ्यांना आपल्या जवळ घेऊन जातो. व्यापक असणारं ते स्वरूप असल्यामुळे व्यापक असणारा विठोबा माझा. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे. भक्तावर संकट आलं तर मागे पुढे उभा राहून सांभाळतो असा संरक्षण करणारा विठोबा माझा. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, माझ्यासारख्याचा योगक्षेम पूर्ण करतो असा अन्न देणारा अन्नद असणारा परमात्मा तो विठोबा माझा. आणि वाट दावी करी धरून या, हाताला धरून रस्त्याला लावणारा मार्गदर्शक विठोबा माझा. म्हणून विठोबा विशेष रूपानं माझा. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून तुकोबाराय बोलतात असा विठोबा माझा आहे. हा त्याचा ममत्वाचा, आत्मीयतेचा आणि विशेषत्वाचा संबंध तुकोबाराय या अभंगातून सांगतात. आणि म्हणून म्हणतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. आपणची देव होय, आपणची गुरु होय, ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. प्रेमभावाच्या अर्थानं चिंतन करा. विठोबा माझा किंवा माझं या षष्ठी विभक्तीनुसार चिंतन करा. विठोबा का माझा आणि विठोबा जर माझा असेल तर मी कोण याचं चिंतन तुकोबाराय या अभंगातून सांगतात. आणि जर हे तुम्हाला पटत नसेल तर तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणी विचारोनी. या पुराणाचा दाखला देतात. ते कोणत्या पुराणातलं काय याची चर्चा आपल्याला नंतर करता येईल. पण तुकोबाराय विठोबा माझा म्हणतात त्या संबंधानं एक आणखीन 2-5 मिनिटाचा महत्त्वाचा मुद्दा आहे, तेवढा सांगतो. एकदा संप्रदायपूर्वक, अंतःकरणपूर्वक, प्रेमभावपूर्वक ज्यांना ज्यांना भगवंतांनी हात दिलेले आहे, ज्यांना ज्यांना देवानी तोंड दिलेलं आहे, त्या सर्वांच्या चरणावर मस्तक टेकवून प्रार्थना आहे. हातानं टाळी वाजवा, मुखानं नामस्मरण करा. विठोबा
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपण आपाशी न्यावी. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराई या अभंगामध्ये माझं कुणाला म्हणायचं हे आपल्याला शिकवतात. प्रेमभावाची व्याप्ती आपणची या पदानं तुकोबाराई सिद्ध करतात. अशा काही विशेष गोष्टींचा थोडासा विचार मर्यादित वेळेत मर्यादित बुद्धीनं जेवढा करता आला तेवढा मी केलेला आहे. माझं ही विभक्ती जी आहे, ही षष्ठी विभक्ती जी आहे ती संबंध दाखवते असा विचार आपण केला. आणि या संबंधाचा विचार करताना एक मुद्दा फक्त सांगायचा आहे, तेवढा सांगतो. थोडंसं सोप्या परिभाषेमध्ये सांगतो. संबंध 3 प्रकारचे असतात. याच्यातला माझं कुणाला, माझा कुणाला संबंधात म्हणावं हे एकदा ठरलं की कीर्तन संपलं. संबंध 3 प्रकारचे असतात. एक मानलेले संबंध आहेत, ऐका. एक निर्माण केलेले संबंध आहेत आणि एक असलेले संबंध आहेत. सोपं बोलतो. पारिभाषिक शब्द जर वापरायचे झाले वेदांताच्या दृष्टीने तर मानलेला संबंध म्हणजे प्रातिभासिक, निर्मिलेला संबंध म्हणजे व्यावहारिक, असलेला संबंध म्हणजे पारमार्थिक. तीन संबंधाची चर्चा. मानलेला संबंध आहे, मान्य आहे, पण हा संबंध सिद्ध होत नाही. व्यावहारिक पातळीवरही सिद्ध होत नाही, वैज्ञानिक पातळीवरही हा संबंध सिद्ध होत नाही. असं उदाहरण आपल्याला दाखवता येऊ शकतं. एखाद्या माणसाचा परिचय करून देताना मी म्हणतो हा माझा मानलेला भाऊ, मानलेला भाऊ असं म्हणल्यानंतर तो माझा भाऊ आहे लोकांना कळतं. संबंध कळला की नाही? मानलेला भाऊ, संबंध कळला ना? कळला. सिद्ध करा. त्याचं रक्त घ्या, माझं रक्त घ्या, त्याची DNA चाचणी करा, एक येईल का सांगा? वैज्ञानिक पातळीवर संबंध सिद्ध होतो काय? होत नाही. तो कुठून आला माहीत नाही, मी कुठून आलो माहीत नाही, पण आमचं इतकं मैत्र जमलं की आम्ही एकमेकांचे जवळजवळ भावासारखे असल्यासारखे झालो म्हणून मानलेला भाऊ. संबंध वैज्ञानिक पातळीवर सिद्ध होत नाही. बरं, व्यावहारिक पातळीवर सिद्ध होतो का? हा माझा मानलेला भाऊ असं मी ज्याला म्हणतो त्याला माझ्या प्रॉपर्टीतला अर्धा वाटा काढून देतो काय? आणि मग कशाचा व्यवहार आला? कुठल्या व्यावहारिक पातळीवर हा संबंध सिद्ध होतो? हा संबंध सिद्ध होत नाही, कारण मानलेल्या संबंधाला एक मर्यादा असते. त्या मर्यादेच्या पुढे तो मानलेला संबंध जाऊ शकत नाही. उदाहरण सांगतो मी आपल्याला, सामान्य उदाहरण आहे. एका माणसाची आई गेली, खूप दुःख झालं, खूप रडायला लागला. गल्लीतले सगळे लोक जमा झाले, 4-5 म्हाताऱ्या बायका जवळ आल्या. इतका का रडतोस? म्हणे आई गेली हो माझी. शास्त्रांनी असं चिंतन केलंय, आई आणि बाप यांच्यापैकी बाप मेला आणि आई जिवंत राहिली तर त्याला अनाथ म्हणत नाही, पण आई गेली आणि वडील जिवंत राहिले तर त्याला अनाथ म्हणतात. आई वडील दोन्ही जावे लागतात असं नाही. आई गेली की तो अनाथ आहे, बाप गेला का नाही याचा काही संबंध आहे अनाथाशी, अनाथ होण्याशी. मातृलाभे सनाथत्वम अनाथत्वम विपर्यये असं प्रमाण आहे त्याला. मातृलाभ असेल तर सनाथत्व आणि मातृलाभ नसेल, आईचा वियोग झाला असेल तर त्याला अनाथ असं म्हणतात. तो म्हणाला मी अनाथ झालो, माझी आई गेली, म्हातारे बायका जवळ आल्या, गेली बाबा, आमची मैत्रीण गेली, आम्हालाही दुःख आहे, पण तू रडण्याने ती उठून बसणार आहे का? रडू नको. अहो पण आई गेली म्हणजे सगळं गेलं ना? म्हातारे बायकांनी सांगितलंय बघ, चिंता करू नको, तुझी आई गेली, आम्ही आहोत ना, आमच्याकडे बघ, आई म्हण आम्हाला. बरं वाटलं जरा. थोड्या दिवसानं बहीण गेली, पुन्हा रडला, पुन्हा सगळे गोळा झाले. ते म्हणाले यार रडू नको. तो म्हणाला आता मला राखी कोण बांधल? नागपंचमीला मला दूध लाह्या कोण देईल? असं कोण होईल? मला भाऊबीजेला कोण ओवाळल? गल्लीतल्या बायका म्हणल्या अरे आम्ही आहोत ना, आम्हाला बहीण मान, आमचं सगळं आम्ही करतो, तू चिंता करू नको. थोड्या दिवसानं बायको गेली. आता सांगूच काय सगळं पुढचं तुम्हाला? गल्लीतल्या बायका बायको गेली, गल्लीतल्या बायका काय चिंता करतो म्हणू का? मानलेल्या संबंधाला मर्यादा असते, ती मानली पाहिजे. विठ्ठला म्हणून मानलेल्या संबंधामध्ये माझे पण निर्माण होत नाही, कारण त्याला मर्यादा आहे, हे मला सांगायचं. दुसरा संबंध निर्मिलेला संबंध. निर्मिलेला संबंध म्हणजे काय? हा माझा सख्खा भाऊ, हे जेव्हा मी दाखवतो तेव्हा निर्मिलेला संबंध आहे. ऐका, का निर्मिलेला म्हणतो तेही सांगतो. त्याचं रक्त काढा, माझं रक्त काढा, चाचणी करा, एक येईल. मान्य आहे का? कारण ज्या आईच्या पोटातून मी आलो त्याच आईच्या पोटातून तो आला, तो माझा सहोदर आहे, सख्खा भाऊ आहे, संबंध आहे, मान्य आहे. पण हे संबंध देवानी त्याला भाऊ म्हणून पाठवलाय का त्याच्या भावाचा संबंध भाऊपणाचा मी जोडलाय? पंचदशीत विचार आहे. पंचदशीत विचार आहे. ईशकृत प्रपंच वेगळा आणि जीवकृत प्रपंच वेगळा. मी चर्चा करत नाही जास्त. पंचदशी म्हणते भगवान एका स्त्रीला जन्म देतो घरामध्ये. जन्माला येते ती एक स्त्री, पण कोणी म्हणतं ही आई आहे, कोणी म्हणतं ही बहीण आहे, कोणी म्हणतं ही माझी बायको आहे, कोणी म्हणतं ही मुलगी आहे, कोणी म्हणतं आत्या आहे, कोणी म्हणतं काकू आहे, कोणी म्हणतं मावशी आहे, कोणी म्हणतं अमुक आहे. एकच स्त्री.
स्त्री असते एक, पण तिच्या बरोबर हे सगळे संबंध जे असतात ते माणसाच्या सापेक्षतेतून निर्माण झालेले असतात. मी जर तिच्या पोटी आलो तर ती माझी आई झाली, मी जर तिच्या आईच्या पोटी आलो तर ती माझी बहीण झाली, नाही का? अशा पद्धतीनं सापेक्षत्वाने हे संबंध सिद्ध होतात. हे निर्मिलेले संबंध, हे संबंध वैज्ञानिक किंवा व्यावहारिक पातळीवर सिद्ध होतात, पण हे संबंध सातत्यानं टिकत नाहीत. ही या संबंधाची अडचण. हा माझा भाऊ मान्य आहे, मागच्या जन्मी हाच भाऊ होता काय? पुढच्या जन्मी हाच भाऊ मिळेल, काही नियम आहे काय? ही माझी आई, पुढच्या जन्मी हीच आई मिळेल, काही नियम आहे काय? काही नियम नाही महाराज. या जन्मापुरतं हे नातं आहे, या नात्याचं सातत्य नाही, या संबंधाचं सातत्य नाही. महाभारताने असं म्हटलंय, यथा काष्ठमच काष्ठमच समेयाताम महोदधो व्यपेत्य तु समेयाताम तद्वद भूत समागमः. महाभारत असं बोलतं, दोन लाकडाचे ओंडके नदीमध्ये एकत्रित वाहत येतात, काही काळापर्यंत एकत्रित वाहत जातात आणि पुढे एक ओंडका या दिशेला जातो, दुसरा त्या दिशेला जातो, पुन्हा आयुष्यभर दोघांची भेट होत नाही. आहे ना? पुष्कळ महाराज. किती सांगू आता मी, प्रमाण द्यायचे झाले तर वेळ जाईल. माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुख. एक कोण दुःख भोगी? एकला आम्ही दुःख भोगी कुंभपाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. ज्ञानोबराय बोलतात ना, एकला आम्ही दुःख भोगी, असतो मी एकटाच. मग हे सगळे संबंध कसे आहेत? जसे दोन ओंडके एकत्रित वाहत यावेत आणि कालांतराने विभक्त व्हावेत, तसा मी आणि माझा भाऊ या जन्मापर्यंत एकत्रित वाहत पुत्र पत्नी सहोदर माय बापाचा पसर मिळते काष्टे लोटतापूर आदरे दूर होते खल्लाळी. पुत्र पत्नी सहोदर माय बाप बोटाचा पसर काष्टे लोटतापूर याच्या पुढे एक प्रमाण जर द्यायचं झालं तर, ज्या सापेक्षत्वानं हे नातेवाईक एकत्रित आलेले असतात त्याचं चिंतन तुकोबाराय करतात. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, जव मोठा चाले धंदा तव बहीण म्हणे दादा. सदा शृंगार भूषणे कांता लवी बहुमाने. तुकोबार अरे म्हणून तर तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. तुकोबारांची नाही का अनेक प्रमाण. का बोलतो मी? हे निर्मिलेले संबंध आहेत. मानलेल्या संबंधाची सिद्धी नाही म्हणून तिथं माझेपणा नाही. निर्मिलेल्या संबंधाची सिद्धी आहे पण नित्यता नाही, सातत्य नाही म्हणून माझेपणा नाही. मग एक संबंध असा आहे जी सिद्धीही होते आणि ज्याची नित्यताही राहते. कोणता संबंध? देवाचा आणि माझा संबंध महाराज. त्या संबंधात बदल नाही. कल्पना करा, मागचा जन्म माझा एखाद्या पशुचा होता, हा जन्म माणसाचा आहे. पुढचा जन्म माझ्या पापामुळे मला जर पक्ष्याचा मिळाला तर एका योनीत पशु, दुसऱ्या जन्मात मनुष्य आणि तिसऱ्या जन्मामध्ये मी जर पक्षी होणार असेल तर पशु असतानाचा देवाचा संबंध, माणूस असतानाचा देवाचा संबंध आणि पक्षी योनीत गेल्यानंतर देवाचा संबंध एक का वेगळे? हो, एक संबंध. देव पशुमध्येही त्याच तत्वाने राहतो, माणसामध्येही त्याच स्वरूपाने राहतो आणि पक्षामध्ये राहतो तोही त्याच स्वरूपाने राहतो. त्याचा संबंध बिघडत नाही. म्हणून जो संबंध सिद्धही होतो, कारण त्या संबंधामुळेच आपला आचार शक्य आहे, त्याच्या संबंधामुळे आपली हालचाल शक्य आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू हले जगाते चाळिता. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी, हे आज्ञा माझी. तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझिया बळे. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीण. ही सगळी प्रमाण त्याचा आपला आत्मीयतेचा संबंध सिद्ध करते. आणि हा संबंध जर सिद्ध होत असेल तर हा संबंध नित्य आणि शाश्वतही आहे. आपल्या कर्माने आपण कोणत्या जन्माला जातो हा महत्वाचा प्रश्न नाही. ज्या जन्माला जाऊ तिथल्या देवाचा संबंध माझेपणाचा आहे का नाही हा महत्वाचा आहे. म्हणून ज्या संबंधामध्ये नित्यता आहे आणि ज्या संबंधाची सिद्धी आहे तिथंच माझेपण जर निर्माण होत असेल तर फक्त परमात्मा माझा असतो. म्हणून तुकोबाराय माझं म्हणतात ते फक्त देवाला म्हणतात, इतरांना माझं म्हणायला तयार नाहीत. तो परमात्मा संत रूपानं आला, माझा झाला. तो परमात्मा भगवत रूपानं आला, माझा झाला.
म्हणून माझेपणाच्या मर्यादा, ममत्वाच्या भावना संकुचित केल्या पाहिजेत, तर जीवनाचं सुख व्यापक होतं. या नियमानुसार संकुचितता ही दोनच तत्वापर्यंत जाऊन थांबते, सीमित होते. तो म्हणजे संत आणि परमात्मा. या दोनच तत्वांना माझं म्हणता येतं. एकतर संतांना माझं म्हणावं, नाहीतर परमात्म्याला माझं म्हणावं. हे सगळं कीर्तन ऐकून आता घरी गेल्याबरोबर बायकोला तू माझी नाहीस, हकाल बाहेर, असं म्हणायचं नाही. व्यावहारिक सत्तेमध्ये पत्नीला सुद्धा माझं म्हणलंच पाहिजे. पत्नीतल्या तत्वाला तरी माझं म्हणता आलं पाहिजे. पत्नीत्व धर्म ती पाळते, तर त्या धर्माला आपल्याला माझं म्हणता आलं पाहिजे. तेही व्यापकत्व आपल्या बुद्धीच्या, आपल्या मनाच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. पारमार्थिक चिंतन ऐकून त्या चिंतनाची अभिव्यक्ती प्रपंचामध्ये कोणत्या अर्थाने करायची असते याच्यावर श्रवणसुख अवलंबून असतं. मी सगळं आपल्याला सांगत नाही किंवा त्याची चर्चाही मला आत्ता करायची नाही, पण ऐकल्यानंतर जसंच्या तसं वागणं हा संतांच्याही बोलण्याचा हेतू नसतो. त्या बोलण्याचा हेतू लक्षात घेऊन तो हेतू आमच्या जीवनामध्ये सिद्ध झाला पाहिजे, हे संतांचं म्हणणं असतं. त्या दृष्टीने आपण विचार करा आणि कुणाला माझं म्हणायचं ते ठरवा. तुकोबाराय म्हणतात, मी इतर कुणालाही माझं म्हणत नाही. माझं म्हणण्याचा जो भाग आहे तो एकच आहे. जो गुरु रूपानंही प्रकटतो तो तोच आहे, जो संत रूपानं प्रकटतो तो तोच आहे, आणि देव रूपानं प्रकटतो तो तोच आहे. म्हणून मी फक्त त्याला माझं म्हणतो. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात, माझ्या विठोबाचा संपलं. माझेपणाच्या मर्यादा कुठे ठेवायच्या, कुठं नाही, ममत्वाच्या भावना कुठे ठेवायच्या नाही, याचं चिंतन करा. तोच परमात्मा संत रूपानं, तोच परमात्मा परमात्मा रूपानं, भगवत रूपानं प्रकटतो. तुकोबाराय बोलतात, त्या परमात्म्याला ओळखलं पाहिजे. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबारायांच्या मूर्तीची स्थापना आपल्या जवळ झालेली आहे. आपल्याला सर्वांना आता हे तत्व कळावं, माझं कुणाला म्हणावं हे कळावं, याच्याकरता ज्ञानेश्वरी गाथा वाचली पाहिजे. एवढी गोष्ट नक्की आहे, ते वाचल्याशिवाय माझं काय आहे हे कळत नाही. याच्याकरता सर्वांच्या चरणावर मस्तक टेकवून प्रार्थना आहे, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. हे वाङ्मय आपल्याकरता निर्माण झालेलं आहे, आपण वाचलंच पाहिजे, हे लक्षात घ्या. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, तुकोबारायांनंतर आपण जन्माला आलो, हे आपलं भाग्य आहे की त्यांचे अभंग आपल्याला वाचता येतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. सर्वांना प्रार्थना आहे, 2 मिनटं 5 मिनटं, काही फार मोठ्या अपेक्षा मी व्यक्त करत नाही. ज्ञानेश्वरीच्या 5-10 ओव्या, तुकोबारायांचे 2 अभंग, एवढं वाचायला काही फार वेळ जातो असं नाही. चौकात उभं राहून तंबाखू खाण्यात अर्धा तास जातो माणसाला, त्याची कल्पना नसते. 5 मिनटं या चिंतना करता द्या ना. मी अपेक्षा जास्त करत नाही, तुमच्या दिवसातला अर्धे 6 तास द्या असं म्हणत नाही. 5 मिनटं द्या. 5 ओव्या ज्ञानोबारायांच्या, 2 अभंग तुकोबारायांचे, एवढं तरी आपल्याला वाचलं पाहिजे. एवढं जरी नित्यनेम केला तरी ज्ञानोबाराय शाबासकी देऊन सांगतात, नित्यनेम नामी प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ या जवळी, हा त्याचा परिणाम आहे. आणि जर नाही हा नित्यनेम केला तर तुकोबाराय काठी घेऊन सांगतात, काही नित्यनेमावीण अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ. कोणताही नित्यनेम न करता अन्न सेवन करणाऱ्याला तुकोबाराय कुत्रा म्हणतात.
आता हे काय आहे बघून घ्या, माझं म्हणणं नाही, हे तुकोबारायांचं म्हणणं आहे, ते मी फक्त आपल्यासमोर मांडतोय. आता इकडं काय आहे मला माहीत नाही, आमच्याकडे असं आहे महाराज, आमच्याकडच्या कुत्र्यांना उठलं की भाकरी लागते. इकडची कुत्री कशी आहेत मला माहीत नाही, आमच्याकडच्या कुत्र्यांचं सांगतो, त्यांना उठलं की पहिले भाकरी लागते, काही दुसरं काही नाही. कधी हरिपाठ नाही, कधी नामस्मरण नाही, उठल्याबरोबर रामराम म्हणणं नाही, आंघोळ नाही, कपाळाला बुक्का नाही, गंध नाही, उठलं की भाकरी कशी जाते मला कळत नाही. मला माझी भाषा नाही, तुकोबाराय बोलतात, मला काय करायचं बोलून, काही नाही. आधीच परिस्थिती इतकी विचित्र आली महाराज, राजकीय अस्थैर्य, सामाजिक अस्थैर्य, वैचारिक अस्थैर्य, या सगळ्याचं उत्तर संत वाङ्मयात असताना सुद्धा लोक संत वाङ्मयाचा अभ्यास करून या सगळ्या भागामध्ये, या सर्व गोष्टींमध्ये का त्याचा आधार घेत नाहीत, का त्याचं चिंतन करत नाहीत, हीच एक चिंतेची बाब झाली. मी मगाशी बोलणार, ज्ञानेश्वरीत सगळं आहे, गाथ्यामध्ये सगळं आहे, सर्व प्रश्नाचं अस्थैर्य गाथ्यामध्ये निवृत्त होतं आणि जीवन स्थिर होतं, शांत होतं, शाश्वत होतं. परिणामी जीवनाला स्वतःला व्यक्तिगत पातळीवर, व्यष्टी आणि सामाजिक किंवा समष्टी पातळीवर सुद्धा समाधान भोगण्याची आणि समाधान देण्याची पात्रता माणसाच्या ठिकाणी या संत वाङ्मयाच्या चिंतनामुळे होते. आधीच इतके विचित्र दिवस आहेत, माणूस इतका अधोगतीला चालला, धर्मनियम पाळायचे नाहीत, नीतीचे नियम पाळायचे नाहीत, नाही मनुष्यत्वाचे नियम सुद्धा पाळायला माणूस तयार नाही. काय करावं, खूप दुर्दैव आहे. खूप बोलावं वाटतं पण बोलण्याचा अधिकार नसतो बऱ्याचदा, बोललेलं आवडत नाही बऱ्याचदा. काय सांगू मी आपण, आधीच वातावरण इतकं विचित्र आहे की माणूस आणि कुत्रा याच्यात आधीच फरक राहिला नाही. थोडा कुठं फरक असेल तर कुत्रा आपल्यापेक्षा थोडं जास्त प्रामाणिक आहे, एवढंच फरक आहे. हे होऊ नये असं वाटत असेल तर माझी विनंती आहे, सर्वांना नम्र प्रार्थना आहे, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. याच्याशिवाय आपल्याला तारणारं जगात दुसरं कोणीही नाही, याच्यावर विश्वास ठेवा महाराज. कोणी आपल्याला तारत नाही, तारलं तर गाथाच आपल्याला तारेल, समाधान देईल तर गाथाच देईल, ज्ञानेश्वरीच देईल. सर्वांना नम्र प्रार्थना आहे. महाराष्ट्रात जन्माला यायचं, 2 अभंगही पाठ करायचे नाहीत, जन्माला येऊन तरी काय उपयोग आहे. माझी हे भक्तिवीण जळोते जी आले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही, ज्ञानोबाराय बोलतात. तसं 2 अभंग तरी माणसाला पाठ हसले पाहिजेत तुकोबारायांचे. 2वर किती शून्य द्यायचे हा तुमच्या कर्तृत्वाचा भाग आहे, परंतु कमीत कमी 2 अभंग तरी आपल्याला, ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नाही, गाथा नाही, तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, विठ्ठल नाही जयदेशी स्मशानभूमी ते पर्यसी, तसं गाथा नाही जयदेशी स्मशानभूमी ते पर्यसी. ज्या घरामध्ये गाथा नाही, ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नाही, ते घर नाही महाराज, ते स्मशान आहे. तिथं माणसं नाही, भूत राहतात, भूत. लक्षात घ्या, गाथा घरात असायला पाहिजे. पोरं वाचतील, नातू वाचतील, आपण वाचलो तर, म्हणून आपणही वाचलं पाहिजे आणि पोरांनाही ते दिलं पाहिजे. याच्याकरता या ग्रंथाचा आधार घ्या, आश्रय करा, त्याच्या चरणी लीन व्हा, त्या शब्दांना आपल्या जीवनाशी एकरूप करण्याचा प्रयत्न जन्मजन्मांतरामध्ये आपण केला पाहिजे. तसं करण्याचं सामर्थ्य, सद्बुद्धी तुकाराम महाराजांनी तुम्हाला मला द्यावी, एवढे त्यांच्या चरणी प्रार्थना करू. झालेली ही सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित करू आणि थांबू. ज्ञानेश्वर Hare